म्हणजे आता पण सर गोळा खायचा का? काय? हा खाऊच ना गोळा, म्हणजे मला पण लई टेन्शन आलंय, तुमचं पण डोकं जरा शांत होईल है ना. गोळा खाऊ. ओ दादा, हा 2 गोळ्या लावा मस्त. हे बघ, मला गोळ्या खाण्यात काही इंटरेस्ट नाहीये, माझा वेळ वाया घालवू नको. तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत, पटकन बोल. हा चालेल ना. 2च मिनिटं लागतील गोळा खायला, म्हणजे 2 मिनिटं गोळा खायला आणि 3 मिनिटं मग मी बोलते है ना. दादा 2 गोळ्या बनवा. मला कालाखट्टा. सर तुम्हाला कुठला फ्लेवर पाहिजे? हे बघ, कामाचं बोलणार असेल तर बोल, माझा वेळ वाया जातोय, मला निघायचं इथून. सर वेळ कधीच वाया जात नसतो, त्या वेळेला त्या वेळेची किंमत असते. आता गोळ्याच बघा ना, हे बघा मस्त तो किसलेला बर्फ है ना, त्याचा बनवलेला तो गोळा, मग त्याच्यावर रंग काला खट्टा, हिरवा, गुलाबी, हा, आणि मग त्याच्यावर चाट मसाल्याचा मारा, आणि मग लिंबू, आणि मग तो असा आपल्या ओठापाशी आणायचा आणि काय मस्त वाटतं ना, आणि पोटात गेल्यावर तर लई गार वाटतंय. हे बघ, मला तुझ्या फालतू गोळ्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तुझ्याकडे आता फक्त 4 मिनिटं आहेत, पटकन बोल. अहो सर थांबा, तर गोळा तर होऊ द्या. तुम्ही गोळा खाल्ला ना की तुमचं हे डोकं जे गरम झालंय ना इंजिन सारखं, ते जरा शांत होईल. तुम्हाला माहिती का, डोकं गरम झालं ना तर डोक्यातून वाफा निघतात अशा गरम गरम. थोडं शांत व्हा, गोळा खा. ए दादा तू बनव रे गोळा. मला नाही खायचंय, नको बनव माझ्या. ए तो दादा बनव. अरे नको बनव माझ्यासाठी. अरे तू गोळा बनव दादा, त्यांचं काय ऐकू नको. हो हे काय ते सांगा, बनवायचा का नाही बनवायचा? अरे मी सांगते ना तुला, तू बनव गोळा. हे बघ, तुझ्याकडे आता फक्त 3 मिनिटं 30 सेकंड आहेत. सॉरी अहो ते गोळा म्हटलं ना की माझं वीक पॉइंट आहे, मला ना राहतच नाही. 3 मिनिटं 10 सेकंड. अहो सर आधीच मला लई टेन्शन आलंय, तुम्ही माझं टेन्शन नका वाढवू बरं का. 2 मिनिटं 40 सेकंड. अहो सर थांबा ना, मला मनाची तयारी तर करू द्या. 2 मिनिटं 30 सेकंड. अहो सर थांबा. ते आपण 2 दिवस ओव्हर टाइम केला ना कामगारांनी, त्याचे पैसे तुम्ही देत होतात, पण मी नाही म्हणाले. प्लीज आता ते पैसे परत द्या. सॉरी, मी ऐकलं नाही, काय म्हणालेस? सर ते कामगारांचे पैसे प्लीज तुम्ही द्या. ओ काय झालं? कालपर्यंत तुम्ही लीडर मोठ्या ॲटिट्यूड मध्ये सांगत होत्या, आम्ही हे कंपनीच्या प्रेमापोटी केलंय, मदत केली आहे, ब्ला ब्ला ब्ला. अहो सर तुम्ही ज्या पद्धतीने पैसे देत होतात ना ते नाही आवडलं मला. आबा पण ओव्हर टाइमचे पैसे द्यायचे, पण ते पगारात ऍड करून द्यायचे. हे असं तुमच्यासारखं जाऊ द्या. पण सर आता ते पैसे कामगारांना हवेत, आणि माझ्या मनाला काय वाटतं, याच्यावर मी त्यांच्या पोटावर नाही पाय ठेवू शकत ना, म्हणून मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही ते पैसे आता कामगारांना परत द्या. अगं पण मग ते मदत अँड ऑल, मग त्याचं काय झालं? अहो सर ते माझं मत होतं, खरं तर मी त्याच उद्देशाने काम केलं, पण मी चुकले. आणि आता माझं आणि बाकीच्या कामगारांचं मत वेगळं. त्यावेळी मी त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, पण आता झालं ते झालं. सर तुम्ही प्लीज ते पैसे कामगारांना परत द्या. ठीक आहे, देईन मी तुमचे पैसे परत, पण एका अटीवर. तुला या चुकीची शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा? हो, तुला पुढचा 1 आठवडा हाऊसकीपिंग डिपार्टमेंट मध्ये क्लिनिंग करावं लागेल. अहो सर तुम्ही. ठीक आहे, तुला हे मान्य नसेल तर मग तुमचे पैसेही विसर. हाय का, आता तुला पण आताच द्यायचं होतं का? मान्य आहे मला. गुड, उद्यापासून वेळेवर कामावर. हो दादा, हा पाणी आहे का तुमच्याकडे? आहे ना सर. लिहा ना. बरं दादा, तुम्ही तरी पैसे घेणार आहात का, की तुम्ही प्रेमापोटी केलंय हे? येणार ना, 20 रुपये. या. आबा बोलावलत?
आपला इंद्राशी काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही आबा, असं का वाटतंय तुम्हाला? तू असं अचानक घरी परत आलास, त्याला एकट्याला कंपनीत सोडू, ही गोष्ट मला आवडली नाही आणि पटली तर त्याहूनही नाही. नाही, ते ॲक्च्युली मलाही पटलेलं नाही आबा. काय त्या सिच्युएशनला काय झालं मला कळलंच नाही आणि मी निघून आलो बघ. या अशा परिस्थितीतच माणसाची परीक्षा असते. हो आबा, पण अचानक लाईट कशी काय केली? यांना कळलं की काय की ती लाईट मीच घालवली होती ते? काय विचारतो मी? हा, अचानक लाईट गेली कशी? जिथे आपली खरी गरज असते तो निघून येणं हे कितपत योग्य आहे? लाईट गेली, मग त्याच्यावरती उपाय शोधायला हवा होता, सोल्युशन शोधून काढायला हवं होतं, थांबायला हवं होतंस तू. आबा, मी ॲक्च्युली पॅनिक झालो, मला सुचलं नाही काय करायचं, गोंधळ झाला आणि मग मी घरी आलो. काल जे झालं ते शेवटचं, पुन्हा असं होतं कामा नये. आय विल मेक शुअर आबा, माझ्याकडून असं होणार नाही पुन्हा. तू येऊ शकतोस. ओके. राणी, मी आता त्यांना इंजेक्शन दिलंय, त्यांना आत्ता बरं वाटणार आहे. पण त्यांना जर कायमचा आराम हवा असेल ना, तर मग आपल्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. नाहीतर त्यांचा त्रास असाच वाढत जाणार आहे पुढे. हे बघा राणी, तुम्ही ऑपरेशन करायला जेवढा उशीर कराल ना, तेवढं हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल का ह्याचे चान्सेस खरंच खूप कमी होत जातील. नाही डॉक्टर, मी लवकरच काहीतरी पैशाचा बंदोबस्त करते ना, आम्ही करू ऑपरेशन. काळजी घ्या आणि त्यांना औषधं वेळेवर द्या. काही वाटलं तर मला फोन करा. येते मी. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. राणे, राणे काय झालं? आलते का डॉक्टर? बरी कसं की? हा, एकदम टणटणीत आहे. अगं तुझा चेहरा तर काही वेगळंच सांगतोय बाळा. अगं बा, काय झालं? हे बा, हे अगं नीट सांग की काय झालं? हे अगं शांतो. डॉक्टर म्हटलेत की आपल्याला तर लवकरात लवकर ऑपरेशन करायला पाहिजे. अजिबात उशीर करून चालणार नाही. हे बघ, तू काय काळजी करू नको.